नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. नमस्कार. शिवाजी विद्यापीठामध्ये अलीकडच्या काळात अतिशय उच्च प्रतीचं संशोधन कार्य सुरू आहे. यामध्ये विद्यापीठाचे विविध अधिविभागातील शिक्षक आणि संशोधक विद्यार्थी अहोरात्र काम करत आहेत आणि त्यामुळं आपल्या विद्यापीठाचं नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन कार्यामध्ये झळकत आहे. आता या सगळ्या संशोधनाला राष्ट्रीय मान्यता मिळाल्याचं यश अनेक घटना अलीकडेच घडलेल्या आहे. भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी कडून ANRF पेअर अशा प्रकारची एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर झाली आणि या योजनेअंतर्गत 7 संस्थांना एका नामांकित संस्थेशी जोडले गेल्यास 100 कोटी निधी संशोधनाला द्यायचं या योजनेमध्ये अंतर्भूत करण्यात आलं. यासाठी मोठी स्पर्धा होती. जवळजवळ 30 मोठ्या संस्था ज्या लहान संस्थांना घेऊन संशोधन करणाऱ्या होत्या. यामध्ये IITs होत्या, NITs होत्या, सेंट्रल युनिव्हर्सिटीज होत्या. या सगळ्यांनी मागच्या 2 महिन्यापूर्वी या बाबतीतले आपले प्रकल्प सादर केले आणि त्या बाबतीतलं धोरण आणि त्या बाबतीतलं आज ज्याला आपण फायनल डिक्लेरेशन आहे ते जाहीर करण्यात आलं. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाला देशातल्या 1 नंबरच्या संस्थेबरोबर म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर यांच्याबरोबर आता काम करायची संधी मिळालेली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि शिवाजी विद्यापीठ तसेच बाकी 6 आणखी विद्यापीठ हे सगळे मिळून ॲडव्हान्स मटेरियल सायन्सवर एक मोठा संशोधन प्रकल्प करतायत आणि यामध्ये शिवाजी विद्यापीठाचं नॅनो सायन्स डिपार्टमेंट, केमिस्ट्री डिपार्टमेंट, कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट, स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट या अधिविभागांचा समावेश आणि या अधिविभागातील प्राध्यापकांचा समावेश या प्रकल्पामध्ये आहे. या प्रकल्पाला एकूण 100 कोटी निधी मंजूर झालेला आहे. त्यापैकी 30% निधी हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर यांच्याकडे राहणार आणि 70% निधी जो 70 कोटी निधी आहे ज्या 7 संस्था आहेत त्यामधली एक शिवाजी विद्यापीठ आहे यांच्याकरता असणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या दृष्टीनं आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीनं ही एक अतिशय आनंदाची, एक अभिमानाची गोष्ट आहे. याचं कारण असं की आता शिवाजी विद्यापीठातल्या शिक्षकांना, प्राध्यापकांना आणि संशोधकांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये अगदी सन्मानानं प्रवेश मिळणार आहे आणि त्यांच्याबरोबर संशोधन करण्याची संधी आता सुरू झालेली आहे. मला खात्री आहे या संधीचा अतिशय चांगला उपयोग आमचे शिक्षक आणि संशोधक करणार आणि शिवाजी विद्यापीठाचा आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा जो काही कोलॅबरेटिव्ह जो भाग आहे तो भविष्यामध्ये असा वाढता राहणार आणि संशोधनामध्ये सुद्धा याला एक वेगळी चालना आणि गती मिळणार आहे आणि याचा फायदा अर्थातच विद्यापीठाला आणि विद्यापीठाच्या सगळ्या स्टेक होल्डरना मिळणार आहे. या निमित्तानं मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या प्रकल्पामध्ये सहभाग होऊन अतिशय चांगलं यश मिळण्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.